वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। किशोर भाऊ, या ठिकाणी सावनेर विधानसभेमधून डॉक्टर आशिष देशमुख यांचा भरघोस मताने विजय झालेला आहे। या विजयाच्या नंतर तुमची पहिली विजयी प्रतिक्रिया काय आहे? वल्ली जिल्हा परिषद, दहेगाव, चिचोली जिल्हा परिषद, सावनेर तालुका आणि कडमेश्वर तालुक्यातील सर्व जनतेला सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने या क्षेत्राला डॉक्टर आशिषराव देशमुख आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल त्या सर्व लोकांचे आभार, त्या सर्व लोकांचे धन्यवाद। आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक ठिकाणी विरोधकांच्या ग्रामपंचायती आहेत, अनेक ठिकाणी संस्था आहेत। आमचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे आमदार निश्चितपणे सूड बुद्धीचे कोणतेही काम करणार नाही, विरोधकांना त्रास देण्याचे काम निश्चितपणे करणार नाही, असं मी निश्चितपणे आपल्या माध्यमाने सर्वसामान्य लोकांना सांगू इच्छितो। विशेषतः सर्व आभार मानण्याचे म्हणजे केदार गटाची जी तिसरी फळी आहे काम करणारी, काही दुसऱ्या फळीतील लोक आहेत, ज्या लोकांनी मान आणि अपमान या बाबतीमध्ये जे दुखी होते आणि त्या बरेचशा दुखी लोकांनी या परिसरामध्ये आणि संपूर्ण जवळपास विधानसभेमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आशिष बाबू देशमुख यांच्या बाजूने काम केलं, विशेषतः त्यांचे सुद्धा धन्यवाद मी मानतो। हे कार्यकर्त्यामध्ये भांडण लावणे हा प्रकार नाही, काळजी करू नका। ज्या ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे काम करून आदरणीय डॉक्टर आशिषराव देशमुख यांना निवडून आणले, अशा लोकांसोबत निश्चितपणे डॉक्टर आशिषराव देशमुख राहतील असा मला विश्वास आहे आणि त्यांचे सुद्धा मी फार मोठ्या प्रमाणामध्ये धन्यवाद मानतो। धन्यवाद। सावनेर मागे नका जाऊ, पुढे राहा। खास करून सावनेर शहरामध्ये सुनील केदारांच्या पत्नी अनुजा सुनील केदार यांना प्रत्येक बूथवर मते हे कमी मिळालेली आहे। का बरं असं झालं असेल की शहरामधूनही सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये मतदान केलं? तोच प्रकार आहे। त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी काम करणारे केदार गटाची जी फळी आहे, तिसरी आणि दुसरी फळी नाराज आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी मोठे नेते आहेत, मोठे कार्यकर्ते आहेत, बूथ लेवल पर्यंत फार मोठं काम आहे आणि त्यामुळे आणि विशेषतः जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या केदारांवर असलेला रोष नगर परिषदेच्या संबंधात आणि इतर कामासंबंधात, त्यामुळे जनतेने एक नाराज लावला की केदार हटाव आणि सावनेर बचाव, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी मतदान भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये मिळाले। त्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत, तालुक्याचे नेते आहेत, वार्डामध्ये काम करणारे, प्रभागामध्ये काम करणारे नेते आहेत, बूथ लेवलपर्यंत नेते आहेत। या सर्व नेत्यांनी फार मोठी मेहनत घेतली आणि सावनेर विधानसभेचा मागच्या 30 वर्षामध्ये विकास झालेला नाही असा आरोप करून आपण प्रचार केला आणि प्रचार केल्याच्या नंतर आपल्याला आता हे घवघवीत यशही मिळालं। मात्र आता डॉक्टर आशिषराव देशमुख हे आता या सावनेर विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, तर सावनेर विधानसभेमध्ये प्राथमिकता अशी कोणत्या गोष्टीला त्यांनी द्यावी जेणेकरून सावनेरचा सर्वांगीण विकास होईल असं तुम्हाला वाटते?
सावनेर तालुक्यामध्ये, सावनेर परिसरामध्ये आम्ही ज्या पद्धतीने बोललो की अनेक ठिकाणी गावोगावी विकास झालेला नाही, तर निश्चितपणे आदरणीय आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख नियोजन पद्धतीने काम करतात. त्यांच्याकडे काम करणारी एक फडी आहे, टीम आहे. ते संपूर्ण गावाच्या जिल्हा परिषद वाईज, पंचायत समिती वाईज नियोजन करणार आहेत आणि त्या नियोजनाच्या माध्यमाने आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय कोणत्या गावासाठी आपण केलं पाहिजे असं ते करणार आहेत. करेल, लवकरच करेल ते. आता या भागामध्ये आपण उद्योगधंद्यांची कमी, कारखाने नाही आहेत असं आपणही आपल्या नेत्यांनी प्रचारामध्ये बोलले, तर नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी काय प्रयत्न राहणार आहे? त्या विषयावर सुद्धा साहेब काम करणार आहेत. नवीन उद्योगधंदे आले पाहिजे याकरता ते पुढाकार घेऊन निश्चितपणे काम करणार आहेत आणि ते उद्योग येतील असा आम्हाला सुद्धा विश्वास आहे आणि भरोसा आहे. आपण मागे म्हटल्याप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण सुनील केदारांच्या माध्यमातून झालं असा नेहमी त्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लावला. मात्र आता यानंतर आशिषराव देशमुख या भागाचे विधानसभेचे आमदार झाल्याच्या नंतर आपल्या भारतीय जनता पक्षाकडनंही काँग्रेसच्या लोकांच्या विरुद्ध सूडबुद्धीचं राजकारण होईल का? नाही, भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी बिलकुल नाही. त्यांनी तशा पद्धतीची सूडबुद्धी केली म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पुढारी अशी भूमिका करतील मला असं वाटत नाही. ते निश्चितपणे ते असं करणार नाही आणि आम्ही सुद्धा करणार नाही. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.